चार गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या आयुष्याला कुठे घेऊन जायचं हे या चार गोष्टी डिसाईड करतात. त्या अनुषंगानं आज पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक कॉलेजवर सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी हे सर्व नियोजन केलं आणि आमच्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझा आवाज क्लिअर येतो का सगळ्यांना? मला वाटतं कुठलीच अडचण शिल्लक राहत नाही. परंतु आपला प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपण फक्त अधिकाराप्रती 5 लाख रुपये अधिकारांच्या बाजूला त्याला जोडून जी कर्तव्य असतात ती कर्तव्य आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहे. आणि म्हणून आज समाजामध्ये जे काय अडचणी आहेत त्याचं प्रतिफळ आहे. आज आपल्याला जे 4 विषय आपण या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आलेलो आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते आपण रस्ता अपघात म्हणजे रोड ऍक्सिडेंट. माझं असं मत आहे की तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सक्सेस नाही झाले तरी चालणार. तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये यशस्वी नाही झाले, सक्सेस नाही झाले तरी काही फरक पडत नाही. परंतु तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये सक्सेस पाहिजे. आणि पर्सनल लाईफ मध्ये सक्सेस व्हायचा असेल तर सगळ्यात मोठा इश्यू आहे तो आहे व्यसनाधीनता. क्लिअर आहे? आणि क्लिअर आहे का? आपण एक क्लिप बघू. आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी हा कायदा आहे 2012 चा. आणि हा कायदा फार स्ट्रिक्ट आहे. तुमचं आयुष्य स्पॉइल करून टाकणार. याच्यामध्ये सगळ्यात मोठा गैरसमज असतो मुलांचा की जे वयाने मोठे असतात त्यांचा एक गैरसमज असतो की मुलीची संमती आहे. हा कायदा सांगतो की 18 वर्षाच्या खालच्या व्यक्तीच्या संमतीला कायद्यामध्ये कुठलीही ग्राह्यता नाही. म्हणजे तुम्ही जर उद्या कोर्टामध्ये म्हटलं की नाही आमचं कन्शोर होतं, एकमेकांच्या परस्पर संमतीनं होतं, कायदा त्याला काही गरज नाही. कारण 18 वर्षाच्या खालचा कायदा असं मानतो की 18 वर्षाच्या खालच्या व्यक्तीला संमतीला ग्राह्यता नाही. एक संमती जरी दिली तरी तुम्हाला गरज आहे. आणि त्यामुळे फार काळजीपूर्वक पावलं टाका. दुसरा विषय आहे याच्यामध्ये जे संशोधन झालं त्या संशोधनातून आणि आताच्या आकडेवारीतून असं दिसतं की तुम्हाला सगळ्यात जास्त धोका कोणाकडून असतो? तुमच्या जवळच्या लोकांकडून. बाहेरून येणारा अनोळखी व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण 2-5% मध्ये आहे. तुमच्यावरती जे काही लैंगिक अत्याचार होतात ते जवळच्या व्यक्तीकडून होतात. तुमच्या सोबत रोज राहणाऱ्या तुमच्या ओळखीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नातेवाईकांकडून होतात. आणि त्यामुळे जे प्रकरण बऱ्यापैकी दबली जातात, त्याला वाचा फुटत नाही.